ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून एक मोठी बातमी येते। किशोरी पेडणेकर यांना गटनेतेपद दिल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सर्वच महत्त्वाची पदं वरळी विधानसभेत का, असा नाराजांचा सूर आहे। निवडणुकीत मिलिंद वैद्य, यशोधर फणसे, विठ्ठल लोकले, विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आदी मातब्बर मंडळी निवडून आली आहेत। यांना डावलून पेडणेकर यांना संधी दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। सोबतच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये विधान परिषदेतील 2 आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, बेस समिती अध्यक्षपद भूषवलेले ज्येष्ठ माजी नगरसेवक अशी पदाधिकाऱ्यांची मोठी फौज आहे। त्यामुळे सर्व पदं वरळी विधानसभेत का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। आता पुन्हा पालिकेतील गटनेतेपद वरळी विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून निवडून आलेल्या किशोरी पेडणेकर यांना बहाल करण्यात आले आणि यावरूनच नाराजी सुरू असल्याचं बोललं जात आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये गटनेते पदावरून नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ही नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। सगळी महत्त्वाची पदं ही वरळी मतदारसंघामध्येच का, असा सवाल आता ठाकरेंच्या शिवसेनेमधले हे निवडून आलेले नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित करतायत। अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। मातब्बर मंडळी ठाकरेंच्या शिवसेनेमधून नगरसेवकपदी निवडून आलेली आहेत। असं असताना केवळ किशोरी पेडणेकरांनाच हे पद का देण्यात आलं, असाही सवाल आता उपस्थित केला जातोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।